एक मी आहे आणि एक क्लिफर्ड आहे. आम्ही दोघं चाललो अंतरिक्षात. Hello guys, welcome back to House of क्लिफाली. We are back. Today is 12th August and today is going to be the best ever solar eclipse that we can see from the Netherlands. So, त्यासाठी आम्ही खूप काहीतरी प्लॅन केले ते विषयाला सांगेन तुम्हाला. कारण की गाईज आम्ही ऑफिस मधून आलो आणि आम्ही लिटरली किचन मध्ये आलो माहिती का, टू प्रिपेअर सम स्टफ. कारण की आम्ही जाणार आहोत सायकलवर बीचवर. होप फॅन हॉलँडला. ज्या बीचवर आम्ही लास्ट टाइम गेलो होतो ना त्याच बीचवर आम्ही जाणार आहोत यावेळेस, बट सायकलवर. आणि आम्ही घेऊन जाणार आहोत खाण्याच्या गोष्टी, म्हणजे तिथे बसून आपण So सोडा. guys, आम्ही ऑलरेडी लेट आहे. तुम्हाला घेऊन जातो आम्ही and let's go together. अवतार पण बघा ना कसा झाला ऑफिस मधून We'll आलो. take you with us in the journey. Let's go guys. Yeah. तुम्हाला दिसेल I am making a very nice veg wrap with paneer. यार कॅमेऱ्यावर ना हे वाटतं. थांब गाईस, आम्हा पुसते मी. Guys, healthy wraps. पनीर रॅप. That we don't break our diet. आणि आम्ही एक दिवस याची रेसिपी पण शेअर करायचा विचार Very करतोय. simple. आता शेअर करून देतो. नाही, आपण रेसिपीचा वेगळा व्हिडिओ बनवू. नाही सिंपल आहे. नाही मला नाही सांग. नाही. सिंपल आहे. हे बघा. नाही, मला तर बोलूच नाही द्यायचं. आधी lettuce. नाही नाही नव्हतं ना असं करू. चालतं. Guys, आधी लेटस आणि मग एअर फ्राय केलेलं व्हेरी नाईस पनीर. पण पनीरला जास्त ना गाईस क्रिस्प नको करा, कीप इट मॉइस्ट. सो मग तो हे मॉइस्ट होऊन जातो. सो मी हे पनीर टाकतो आहे. थांब, तुझी रेसिपी शूट करताना तर मला हे देत तो. असे टॉटीला आणा, हाय प्रोटीन वाला टॉटीला, व्हेरी हाय प्रोटीन गाईस. आणि तोंडानच फाडलं. आणि इंडियन माणूस आहे. आणि आम्ही मखाना सुद्धा बनवलेले आमच्यासाठी. Guys, we put lettuce, paneer, and this salad dressings, which is the best. But before salad dressing, we put our sauce. बस बस, कमी सॉस. Sauce कमी, and मग हे वरचे कोलगत्ते थोडेसे टाका. फुलपत्ते आणि क्लिफर्ड बघा किती प्रोफेशनल हे करतो. ती कडक झाली का थोडीशी? मी तव्यावर पडू दिली हो, होती. प्रोफेशनली रॅप करतो मी. हे बघा. It's very simple. Put your fingers, wrap everything inside, then just roll it up like this. Pull everything back in, वाव, back in. Pull this. प्रोफेशनल झालं ना ते. And आयुष्यभर रॅप बनवते मी. And this is done. Properly sealed caps. सो 3 रॅप फॉइल पेपर मध्ये पॅक कर. गाईस थोड्याने भेटतो. आणि गाईस सक्सेसफुली 6 वाजता आम्ही रेडी आहे Ready आहे. आणि आम्ही निघालो आहे विथ बॅग. Imagine one day we pack our bags and go. And guys, तुम्हाला ना प्रेमाची पॅन्ट वगैरे दिसते पण ती तशी नाही. ही स्पेशलाइज सायकलिंग पॅन्ट. हा, सायकलिंग पॅन्ट्स आहे. कन्फ्युजन आहे. फिट चेक, वी आर रेडी. And we are going on the bike ride. Let's go. येस, लेट्स गो. वी आर ऑलरेडी व्हेरी लेट. Did you take earphones? काय हेडफोन्स? नाही. Why? तू तुझे घेतले ना? नाही घेतले माझे बाबू. सो गाईज निघालोय आम्ही. क्लिफर्ड माझ्या पुढे आहे आणि 20 किलोमीटर आहे आमच्या घरापासून तो बीच. पण आम्ही विचार केला की नाही, आज जिम स्किप होतीये आणि ते पण बघायचंय. मग लेट जस्ट गो ऑन अ बाईक, म्हणजे कॅलरीज पण बर्न होतील आणि तेवढी सायकल राईड पण. आणि नेदरलँड्स मध्ये मोजून आता लाईक मॅक्सिमम 2 महिने आता ऊन असणार आहे. मग आहेच परत थंडी अँड ऑल. म्हणून आम्ही विचार केला की सायकलवर जाऊया. समोरून टर्न घ्यायचा आहे. गुगल मॅप माझ्या याला लावलंय. हा, इथून. हा, या साईडनच. गाईज आम्ही ना थोडस ऑन दी वे पोहोचलो आणि मी तुम्हाला नेदरलँडची ब्युटी आणि वरतून ना एक ससा दिसला, तो पण दाखवते. हे बघा, तो तिथे क्लिफर्ड, म्हणजे तो ओके. हा इथे क्लिफर्ड खूप पुढे पोहोचला आणि मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आतापर्यंत ना पळत होता यार तो. किती क्यूट ससा आहे. आम्ही घेतला पहिला ब्रेक गाईस, कारण विषयाला ताण लागली आणि आम्ही खूप बारीक स्पीड मेंटेन करतोय. आणि जर मी तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवला ना, तुम्ही म्हणसाल वा, भारी रोड आहे. नेदरलँड किती सुंदर आहे. गाईस, आम्ही पाणी पितो पण तुम्ही पुढे बघा. या आमच्या सायकल सरक रे. ही क्लिफर्डची सायकल, ही माझी सायकल. आणि हा व्ह्यू एकदम पिंटरेस्टी व्ह्यू आहे आमच्याकडे.
माझ्याकडे पण पिंटरेस्ट व्ह्यू आहे गाईस. कोणता? पण वृषालीला बघितलं, मला पिंटरेस्ट वाली वृषाली आठवते. पण मग घरच्या अवतारावर बघितलं की काय मग आता काय करू शकतो मी. आणि 1 मिनिट, हे बघा, असा रस्ता असताना कोणाला सायकलनी चालवा वाटणार, इतक्या सुंदर रस्त्यावर. मी आणि क्लिफर्ड ना खूप मोठं सनस्क्रीन लावून आलेलो आहे. सो होप सो की आम्ही काळा नाही पडतो. तसे इकडे पडतं, इतकुशा उन्हातही गेला तर काळा पडतो आणि मी पण लगेच पडते. सो लेट सी. पण गाईज तुम्ही बघितलं ना की नेदरलँडचे रस्ते इतके सुंदर रस्ते ना की म्हणजे तुम्हाला सायकल चालवताना बोर होण्याची गरजच नाही. फक्त इकडे तिकडे बघून ऑटोमॅटिकली तुम्हाला एंटरटेनमेंट होत जाईल. आणि गाईज काय बोललास? चलो गाईज, आम्ही ना रस्त्यावर ट्रॅफिक बघतोय. रस्त्यावर खूप ट्रॅफिक आहे आणि आमचं ऑलरेडीच ठरलेलं होतं की अचीव नाही करायची म्हणून सायकलच घेऊन येऊ, वर्कआउट होऊन जाईल आणि एवढं छान वेदर पण आहे. कारण की आय थिंक सगळेजण बीचवर चालले, म्हणजे बीचवर किंवा कुठेतरी जिथून प्रॉपर सन दिसेल क्लिअर. कारण वी आर नॉट शुअर, पण खूप दिवसा किंवा खूप वर्षांनी दिसणार आहे हा नेदरलँड्समध्ये, म्हणून सगळे एक्सायटेड आहे. छोटे पोरं मोठे पोरं सगळे सायकलवर आहे. मस्त. आणि मी तुम्हाला दाखवलं ना ब्रिज वगैरे, आता पण माझ्या साईडला इतका प्रिटी व्ह्यू आहे ना. मी ट्राय करते बघा. मे बी दिसणार तर नाही, पण मी ज्या रस्त्याने चाललोय आम्ही त्या पण रस्त्याने खूप सुंदर व्ह्यू आहे. आणि प्रॉब्लेम असा आहे की मी आता सायकल नेली ऑफिसला 3-4 दिवसापासून. तर माझ्या सायकलची बॅटरी आता घरी आल्याला मी लगेच निघालो ना ऑफिसमधून आल्यावर, तर सायकलची बॅटरी चार्ज करणं नाही झाली. आणि क्लिफर्डला सवय मॅन्युअल सायकल चालवायची. क्लिफर्ड असा पळवू लागलाय माझ्यापेक्षा, खूप पुढे येतो माझ्या. मस्त एकदम एका पेसमध्ये सायकल चालवतोय, इलेक्ट्रिक नसून. आणि मी बघ इलेक्ट्रिक असून मी आता इकोवर ठेवली आहे बिकॉज चार्जिंगच नाही आहे. पण मग मला असं नाही पाहिजे की मी येताना ना पूर्णच चार्जिंग नसेल. सी लेट मी ट्राय. हे बघा व्ह्यू, बघा व्ह्यू. हे बघा क्लिफर्ड माझ्या किती पुढे आहे. म्हणजे चाललाच आहे केव्हाचा पट. गाईज, आम्ही ऑलमोस्ट आता बीचच्या रस्त्याला लागलोय. अशी तुफान गर्दी माहिती का, सगळीकडे नुसत्या कार लागलेल्या आहे, सायकलने पण गर्दी आहे. सरळ जायचंय आपल्याला, खूप गर्दी रे. यार तुम्हाला दाखवता नाही येणार मला, पण नुसत्या गाड्या एका लाईनीमध्ये. बरं झालं आम्ही सायकल घेऊन आलो, नाही तर अडकलं असतं किती वेळ पार्किंग मध्ये. गाईज फायनली आम्ही पोहोचलो. आणि गाईज तुम्हाला सांगू का, एवढी गर्दी आहे की तरी सायकल ठेवायला जागा नाहीये. तुम्हाला माहितीये का, म्हणजे लास्ट टाइम आम्ही जेव्हा आलो होतो आठवतो ना तुम्हाला, फ्रायडे नाईट होती, एवढी गर्दी नव्हती. आता बघा, हे बघा, म्हणजे नेदरलँड्स मध्ये तुम्हाला जेवढ्या गाड्या दिसतील त्याच्यापेक्षा डबल सायकल पार्क. सी पूर्ण सगळीकडे सगळ्यांनी सायकल सायकल सायकल. हे बघा इकडे पण सायकल सायकल. पोलीसवाले का चल कुठेतरी लावू पटकन आणि बसू. आणि गाईस हे बघा, करंटली नो मुवमेंट. का वाटतंय कॅमेरामध्ये काही कळत नाहीये मला, वाटतंय का गाईस? नाही, मी डायरेक्ट नाही बघणार आहे गाईज, आम्ही डायरेक्ट नाही बघणार आहे. आम्ही पण बघणार आहोत तुमच्यासोबत या कॅमेऱ्यामधून. असं वाटतंय का? हे बघा, हा कुठे माझा बोट यार, हा पार्ट थोडासा होतोय का ढग आहे. अरे आता इथे कुठे तरी ना ऍस्ट्रोनॉट पण होते, म्हणजे बिग बलून. आणि हे बघा नुसती गर्दी. कोकोनट वॉटर घेऊन आलो आम्ही, बीचवर आलो. इथे नॉर्मल आपल्यासारखे कोकोनट तर मिळत नाही, म्हणून कोकोनट वॉटर. अच्छा, टोपीही वाकडी झाली. नीट लावा सायकल. कारण की गाईज समटाईम्स नेदरलँड्समध्ये पण सायकल चोरी जाण्याच्या चान्सेस असतात, स्पेशली इलेक्ट्रिक सायकल. सो प्रॉपरली अशा क्राऊडेड प्लेसवर तर नीटच लावायची सायकल.
काही दिसतंय का बघू आपण. काहीच नाही दिसत आहे यार. त्याच्या साईडला ना तो ढग आला तर तो सूर्यच असा पांगलेला दिसतोय. तावली सायकल. सगळे गाईज इतके कशी क्यूट क्यूटशा पोरी पोरं सगळे दिसत आहे. म्हणजे भयंकर फुल क्राऊड आलाय. खूप गर्दी आहे रे बाळू. हा आता समोर तुम्हाला बलून दाखवते बघा. आणि गाईज हे बघा, एक मी आहे आणि एक क्लिफर्ड आहे. आम्ही दोघं चाललो अंतरिक्षात. चंद्रावर चाललो आम्ही डायरेक्टली आता. किती क्यूट आहे पण ते. काही मुवमेंट दिसतीये का? अरे बाळू, मुवमेंट असे विजिबल नसणार शोधू. पण मला काही असं कॅमेरामध्ये पण दिसून नाही लागले. आणि गाईज त्यांनी अजून एक ऍड केलाय बघा, 3 ॲस्ट्रोनॉट. आमच्या फॅमिलीमध्ये अजून एक मेंबर ऍड झाला. पहिले फक्त मी आणि क्लिफर्ड होतो, मग आता आमच्या फ्रेंडनी पण जॉईन केलं. नाही माझा भाऊ आहे तिसरा. ते बघा, कारण पुण्याला असताना पण आम्ही तिघं ऑलवेज सोबत असायचो. सो आता 3 लावले त्यांनी, 1 2 3. आणि अजून तरी काहीच दिसत नाहीये, पण वी आर सुपर एक्साइटेड. गाईज आम्हाला असं वाटतंय की मायनर दिसतंय एक साइड. यार व्हिडिओ मध्ये नाही वाटत आहे ना. ये चल बघू आपण. असं डोळ्यानं थोडं बघितलं की असं कळतं की दिसतंय मायनर. मी खाणार मखाना आणि आपण बघूया थोडी प्रोग्रेस आहे का, कारण की मी डायरेक्ट बघणार नाहीये. यार कसं दिसू नाही लागलंय, कॅमेरामध्ये काहीच दिसत नाहीये. कॅमेरा असं दिसतंय हे बघ. नाही बट गाईज तुम्हाला असं ग्रीन कलरचा एक दिसतोय हे बघा, छोटा मून टाईप काहीतरी दिसतंय ग्रीन. हा तेच कॅमेरामध्ये काय गाईज हे बघा, क्लिफर्डने फोटो काढला सोलार इक्लिप्स. फोटो नाही, व्हिडिओ. कोणता इक्लिप्स आहे आम्हाला पण सांग. नाही आता काहीच कळत नाहीये. मी अजून थोडस ना जास्त झाल्यावर विजिबल होईल. गाईज सो एक्सपेरिमेंट. मी हा चष्मा लावला ना, चष्म्याने दिसतंय बऱ्यापैकी. सो आता आपण कॅमेराला त्या चष्म्याच्या या साईडला ठेवून बघू. नाही रे तसं नाही दिसू लागले, ते डोळ्यांनाच दिसतंय. हा ते डोळ्यांनाच दिसतंय. गाईज तुम्हाला नॉर्मल तर नाही दिसणार, पण आयफोन मध्ये बघा साईडला हा जो ग्रीन दिसतोय ना, एवढा कव्हर झालाय. हा अरे म्हणजे ना आयफोन मध्ये बघ कसं दिसतंय, इकडे बघ तसा नॉर्मल दिसतोय, पण इकडे साईडला ग्रीन कलर टाइप मध्ये एक छोटासा आला. हा येतोय. आणि गाईज हे बघा, ऑलमोस्ट ना आता 70-80% कव्हर झालंय. तो मेन सूर्य का तसा हुनी लागला था. मी अजून ना ब्राईटनेस कमी करून बघते. यार बाबू मी ब्राईटनेस कमी केली तरी नाही होते. हा ना नाहीच दिसत आहे. कॅमेराने दिसतंय नॉर्मल, पण व्हिडिओ वाल्या कॅमेराने आय डोंट नो. आणि गाईज आम्ही आलो होतो त्याच्या कम्पेअरला आता बीचवर थोडा अंधार वाटतोय ना, एकदम मायनरचा. लाव ना चष्मा. काय दिसतंय सांग बरं, दिसतंय का? माझं सनग्लासेस खूप भारी दिसतंय. हा सनग्लासेस ने एकदम स्पष्ट दिसतंय. टाका जरा एक्स्ट्रा UV पोलराइज्ड ग्लासेस घ्या, rather than buy this, and wow, I can look at the moon. I can actually see it fully half covered. यार व्हिडिओ ना हे बघा, व्हिडिओ तसं वाटतंय की पूर्ण तसाच आहे सूर्य. तुम्हाला माझ्या फेसवर थोडाफार काही बदल वाटतो आहे का प्रकाशाचा? माझी पण गोल्डन स्किन वाटतीये.
काहीच ऐकू येतंय काही बघा. किती भारी लोक सेलिब्रेट करताय ते. अंधाराला सेलिब्रेट, अंधार आला त्याला सेलिब्रेट. कारण की ChatGPT बोललं होतं की 8-11 मॅक्सिमम होणार आहे. बट असं काही वाटत नाहीये. Oh my god. Look, put this and look at it. मला पण दाखव गाईज. तो साइड वाला जो ग्रीन आहे ना, थांबा आय विल ट्राय टू स्टेबल. तो साइड वाला ग्रीन आहे ना, साइड वाला ग्रीन बघा जो याच्यात दिसतोय छोटासा, एवढा कव्हर झालाय पूर्ण आता. हे बघा इकडे ये रे. सो गाईज या तुम्हाला गोल्डन दिसतंय पण आता किती क्यूट दिसतंय ते त्या विथ कॅप. सो गाईज झाला आता आम्ही 10 मिनिटांनी निघतो आहे. झाला गुड एक्सपिरियन्स. या इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स लाईक. पण मला एक्सपेक्टेड होतं, मला कसा बघायचा माहिती का, ज्याच्यात फुल अंधार झाला पाहिजे. हे बघ ना, इव्हन हात पण सगळं असं गोल्डन गोल्डन दिसतंय. सो गाईज आम्ही निघतो आहे आता परत घरी. अरे सरळ घाल. परत घरी आम्ही चाललो आता घरी, कारण घरी जायला परत 1 तासाची राईड आहे. सो आम्ही 20 किलोमीटर. 20 किलोमीटर आहे. सो आणि वृषालीची बॅटरी 1% नाही 1 पॉईंट आहे, म्हणजे कमी. सो मी तिला म्हटलं जेवढं होईल तेवढं विदाउट बॅटरी चालव, अँड वेन्स वी आर कमिंग क्लोज यू कॅन पुट ऑन अ बॅटरी, सो यू डोंट ड्रेन अ बॅटरी फर्स्ट अँड देन यू आर टायर्ड फॉर द लास्ट. कारण आता सरळ फ्लॅटच आहे. सो लेट्स गो. चलो गाईज निघालो आम्ही घरी. आणि त्याआधी आता हे बघा एवढा झालाय ऑलमोस्ट, आणि आता संपतच आलाय तसाही. मला दिसणार नाही गाईस. अरे नाही, इकडे बघ कॅमेऱ्यात बघ, या साईड नाहीये हा ग्रीन वाला. हा आय डोंट नो, मे बी इट्स समथिंग इन आयफोन सेटिंग की तसा दिसेल. हा गाईज आता ना माझ्या सायकलची बॅटरी पूर्णपणे डेड, आणि जायचंय 19 किलोमीटर. मी क्लिफर्डना म्हटलं ऍटलीस्ट गाणे ऐकत तरी जाऊ, म्हणजे ना मला थोडीशी एनर्जी येईल, यु नो. एकदम सपाट रोडवर मी तुला पुश करेल मागून दोन वर. नाही इट्स ओके, म्हणजे मी करू शकते, असं काही नाहीये. 20 चालू पण किलोमीटर नाही केलंस ना तू सायकल? नाही चालू पण नाही केली, मग एकदम थोड्या वेळानंतर चालू कर. हा डेडवर नको यायला ना. कोणतं गाणं लावतो? टीम्स कशाला ओपन करतोय? तुझ्या माइंड मध्ये पण टीम्स बसलेले आहे. इकडे बघ. आला आवाज? मला आला, तुला? मला पण आला. चलो गाईज, आणि आमचे करंट फेवरेट गाणे आहे करण औजुलाचे. सो चलो गाईज, सायकलची बॅटरी डेड आणि रस्ता संपला लागला गाईस. म्हणजे आहे बॅटरी, बट शी सेव्हिंग इट फॉर द लास्ट, कारण लास्टला खूप जरा चढाव उतार आहे. आता हा स्ट्रेट रोड आहे. आणि तुम्हाला दिसतंय का किती भारी ऑरेंज ऑरेंज प्रकाश आहे. ए थांबून जरा सनसेट बघू ना 2 मिनिटं, कसा वाटतोय. त्या पुढच्या स्पॉटला हा तिथे थांबू, आणि तुम्हालाही दाखवतो गाईज. मी इथं नुसता सरळ सरळ रस्ता कव्हर करू लागली आहे. तिला फक्त असं झालंय कधी पोहोचते घरी आता. आय थिंक माझ्या लाईफ मध्ये पहिल्यांदा मी एवढी 20 किलोमीटर नॉर्मल सायकल चालवणार आहे. इथे थांबू. अरे सनसेट खूप कमी दिसतोय, पण हे बघा. आणि गाईज हे बघा सनसेट होतोय. अजून प्रिटी वाटतोय ना सन. आणि हे बघा सरळ रस्ता, आणि समोर अजून खूप मोठा बाकी. चल गाईज, सनसेट झाला आणि आम्ही अजून ऑन दी वे. आणि हे बघा, हे व्हिडिओ बघ. कोणता व्हिडिओ? आणि गाईस तुम्हाला एक फनी गोष्ट दाखवायची तर राहिली, जी आम्ही जाताना नोटीस केली. हा मधला रस्ता लाल नव्हता पाहिजे. आय थिंक कॉन्ट्रॅक्टरनी ना थोडं हे कन्फ्युज झाला वाटतं तो, कारण की लाल असतो सायकलचा आणि साईडचा असतो गाडींचा. त्यांनी मधला केला लाल. चल गाईस, कॉन्ट्रॅक्टरला इथे कळालं, तो कन्फ्यूज झाला आणि त्यांनी इथे पुढून बरोबर केलं. हे बघा गाईज, ऑलमोस्ट आम्ही आता किती, फक्त 8 किलोमीटर बाकी आहे.
आणि पोहोचत आलो आहे. पण 10 वाजता पोहोचणार आहे आम्ही आणि संध्याकाळ आणि रात्रच झाली आहे. बट पोहोचत आलो आम्ही आणि वेदर पण मस्त थंड झालंय आता पटकन घरी पोहोचतो मग झोपलो कारण उद्या आहे ऑफिस. चलो भगाव. आणि गाईज वी आर होम. चल, मला माहित नव्हतं तिथे लाईट आहे. सो गाईज फायनली वी आर बॅक होम. आणि गाईज तुम्हाला खरं सांगू 20 किलोमीटर होतं टोटल फ्रॉम हाऊस टू होम. वृषालीने सायकल 9 किलोमीटर विदाऊट हे चालवलं गाईज. 9 नाही 10 असतानाच तू बोलला आणि आता पण तर डेड झालं होतं. ओके हा गाईज 10 पकडू. 10 विदाऊट हे चालवले तिने आणि आम्ही खूप स्लो होतो. बट द मोमेंट तिला म्हटलं 10 किलोमीटर म्हटलं चल चालू कर आता. हा मग बॅटरी आणि परत मग इथपर्यंत 2 किलोमीटर बाकी असताना बॅटरी संपली. पण गाईज जेव्हा ती बॅटरी चालू झाली वृषालीने जी स्पीड पकडली दॅट्स ट्रू. अशी ती कारण गाईज इलेक्ट्रिक आहे ना इट हेल्प यू गो फर्दर. अँड शी वॉज पेसिंग लाईक 25 किलोमीटर्स पर आवर आणि मी माझ्या मॅन्युअल सायकलने तिच्या सेम लेवलला 25 पर आवर. Guys, 20-40 kilometers. Very nice ride. We're वर्कआउट. not much tired. I am not at all tired, but it's a good workout. It feels good. We are sweaty and lot of like dust. So now I'm going to take a good shower. आता मी शॉवर घेणार आणि त्यानंतर हा व्लॉग मी आज रात्रीच एडिट करणार म्हणजे तुम्हाला उद्या बघायला मिळाला पाहिजे. Yes. सो गाईज जर तुम्ही आमचा हा व्लॉग एन्जॉय केला असेल तर प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब. Subscribe, guys. आणि stay tuned for our weekend vlogs. कारण फायनली बाहेरचा प्रोजेक्टला आलेला आहे मुहूर्त. आणि तुला हेअरकटला पण न्यायचं. त्याचा मुहूर्त नाही आला अजून. नाही आले या विकेंडला हेअरकट पण. आणि गाईज आम्हाला खूप सिरियसली भारी संस्थे हे दिसलं सोलर एक्लिप्स. तुम्ही जाऊन इंस्टाग्राम वर चेकआउट करा तुम्ही. आमची खूप भारी आलाय, खूप भारी आलाय तो सोलर एक्लिप्स. लिटरली असं दिसतं की सन कव्हर होतंय आणि हे होतंय. खूप भारी. So guys, stay happy, stay safe and bye-bye. Now we are tired. Bye-bye. Thank you for watching. Bye-bye. Thank you. Bye.